सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटलेले. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत तिथे स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये स्थिरता आणि शिथिलता. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहरा शांत आहे. कपाळावर कोणतीही आटी नाही. ओठांवर एक हलकस स्मित हास्य. हळूहळू आपली जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करणार आहोत 3 ओमचे उच्चार. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना जाणीवपूर्वक ओंकार. ओ. श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओ. शेवटचा उच्चार. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओ. काही क्षण शांत ओमच्या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. आणि गुरुर् ब्रह्मा ही प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोमन आपले आई वडील, आपले गुरुजन, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. जोडलेल्या दोन्हीही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण. निर्माण झालेली अलगदपणे आपल्या चेहरा आणि डोळ्यांच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. हरिओम. शुभ सकाळ सगळ्यांना. आणि स्वागत आहे जे नवीन साधक आहेत त्यांचं सुद्धा आणि जे जुने साधक आहेत त्यांचं सुद्धा. तर सुरुवातीला थोडक्यामध्ये ओळख. आपण आज दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून या योग वर्गासाठी जॉईन झालेला आहात. तर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. माझी ओळख म्हणजे माझं नाव योगिता सकपाळ.
ॲज अ प्रोफेशनली मी लायब्ररियन म्हणून काम केलंय 16 वर्ष, आणि त्यासोबतच योग साधना सुद्धा करत होते. 2016 मध्ये मी योग टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा कम्प्लीट केला, घंटाळ मित्रमंडळ ठाणे येथनं. थोडीशी पार्श्वभूमी योग साधनेची सांगते. आणि त्याच्यानंतर 2022 मध्ये माझं MA इन योगशास्त्र ही पदवी मी कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर येथून संपादन केली. आणि त्यानंतर असाच माझा योग साधनेचा प्रवास सुरू होता. आणि आता नुकतीच योग थेरपिस्ट ही आयुष मंत्रालयाची जी गव्हर्नमेंटची एक्झाम असते, त्याच्यामध्ये एक स्टँडर्डायझेशन आता आपल्या भारतीय गव्हर्नमेंटने सुरू केलं योग क्षेत्रामध्ये. प्रत्येक ठिकाणी योग शिकवला जातो आणि प्रत्येकाच्या पद्धती ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या असतात. तर काही ज्या गोष्टी आहेत जसं सूर्यनमस्कार म्हणा किंवा प्राणायाम म्हणा, याच्यामध्ये कुठेही आपण आपल्या मनाचं काहीही टाकू शकत नाही. तर त्यासाठी एक स्टँडर्ड आहे जे ग्रंथांमध्ये जसं शिकवलं जातं त्याचप्रमाणे आपल्याला हा योग पुढे न्यायचा आहे. आणि असाच प्रयत्न भारतीय गव्हर्नमेंट सुद्धा करत आहे, आणि म्हणून त्यांनी अशा योग क्षेत्रामध्ये वेगवेगळ््या परीक्षा त्यांनी म्हणजे आता अशा इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. त्याच्यामधली योग थेरपिस्ट ही मी आता नुकतीच झालेली आहे. तर असा हा योग साधनेचा प्रवास माझा सुरू आहे. मी योग शिकत सुद्धा आहे आणि योग शिकवत सुद्धा आहे. दुर्गा एज्युकेशनच्या माध्यमातून आज आपण एकमेकांच्या समोर आहोत, हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तर ही झाली माझी थोडक्यामध्ये ओळख. तर तुमची थोडक्यामध्ये ओळख सांगा, तुम्ही कुठल्या ठिकाणाहून आहात आणि कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केलेला आहे. हे यासाठी की हा पहिला दिवस आहे. पहिला दिवस हा थोडासा इंट्रोडक्शन मध्ये जातो. जर तुम्हाला कुठली व्याधी असेल किंवा कुठलेही काही आजार असतील, जसं की बॅक पेन असतं किंवा कोणाला सर्वायकलचा त्रास असतो, तर हे समजा आपल्याला आता सुरुवातीला लक्षात आलं, तर मग तुम्हाला पुढची जी म्हणजे काही आसनं आहेत, ही तुम्हाला कोणती वर्ष आहेत आणि कुठली फायदेशीर आहेत हे सांगणं मला सोपं जातं. म्हणून ही थोडक्यामध्ये ओळख. अगदीच जर कुणाला अनकम्फर्टेबल वाटलं किंवा सगळ्यांसमोर नाही बोलावंसं वाटलं, तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाका अथवा मला फोन करा किंवा मला मेसेज करा. माझा ग्रुपमध्ये तर नंबर आहेच. तर आपण थोडक्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट करणार आहे. आणि फक्त थोडक्यात ओळख, कुठल्या उद्देशाने हा वर्ग जॉईन केलाय ते फक्त सांगायचंय. एक मिनिट हा, मी अनम्यूट करते सगळ्यांना. हा, आता एक एक फक्त तुमचा माईक ऑन करून बोला. हम्म. केलेलं आहे मी अनम्यूट. येस, बोलू शकता. हा, सुवर्णताई बोला. तुमचं माईक ऑन अ, झालं पहिलं. नम हा नमस्कार, मी सुवर्णा. मी काउन्सलर आहे. मी चाळीसगाव येथून काउन्सलिंग करत आहे. मला ओके. थोडंसं कमरेचा त्रास आहे, म्हणजे बॅक पेन मध्ये, म्हणजे मणक्याचे तीन मणी एकमेकांना टच झालेले आहेत. तर मग हम्म. त्याच्यासाठी मला योगा शिकायचा आहे आणि थोडंसं एनर्जेटिक ओके. होण्यासाठी. हम्म. आणि माझं गर्भपिशवीचं ऑपरेशन पण झालेलं आहे, हे पण मी आधी सांगून देते. ओके, कधी झालंय हे? म्हणजे नुकतंच झालंय की आधी झालेलं बरीच वर्ष झाली? नाही, 2-3 वर्ष झालेत त्या गोष्टी. 3 वर्ष ओके. झाले. अच्छा. आणि कमरेचा जो इश्यू आहे तिथे तुम्हाला बेल्ट वगैरे आहे का? हा, बेल्ट दिला होता डॉक्टरनी पहिले, पण आता तो त्रास पुन्हा वाढलाय ना, तो बेल्ट पण लावत नाही मी जास्त. ओके, ठीक आहे. हम्म. अ, जर तुम्हाला खाली बसून समजा कमरेला रग लागली किंवा काही करता हम्म. नाही आलं, तर खुर्चीत हम्म. बसून तुम्ही करू शकता. हाच म्हणजे ज्या काही आपण व्यायाम किंवा जे आसनं करणार आहात, तर ती तुम्ही खुर्चीत हम्म. बसून करू शकता. जर तुमचा व्हिडिओ ऑन असेल तर मला ते तुम्हाला तिथेही गाईड करणं सोपं जाईल. म्हणजे असं काही नाहीये की ओके. नाहीये की तुम्ही खालीच बसून केलं पाहिजे. जर तुम्हाला काही हा. असं अनकम्फर्टेबल, तर तुम्ही खुर्चीत बसून करू शकता. नो इश्यू. हा, मी जास्त वेळ मांडी घालून नाही बसू शकत, जितका वेळ बसेल तितका वेळ ठीक आहे. कारण की जेव्हा कमरेचा त्रास असतो त्यावेळेला तो प्रेशर येतो त्या मणक्यांवरती जेव्हा आपण खाली बसतो त्यावेळेला. म्हणून तुम्ही हम्म. हम्म. खुर्ची आधार घेतलात तरी चालेल, काही हरकत नाहीये. धन्यवाद. चालेल. स्वागत आहे हो. आपलं. नेक्स्ट प्लीज. ओके. जायमो पॅनिक अटॅक.
ठीक आहे. तुम्ही नंतर माझ्याशी बोलू शकता मेसेजवरती. ठीक आहे, नेक्स्ट प्लीज. अनम्यूट होऊन बोला हा प्लीज. केलंय ना मी अनम्यूट, मला असं वाटतं सगळ्यांना. एक मिनिट. हा, बोलू शकता हा. हा, आवाज तुमचा काही येत नाहीये. अं, शिल्पा ताई. अनम्यूट तर मी केलंय, मे बी नेटवर्कचा इश्यू असू शकतो. आवाज येत नाहीये. नेक्स्ट प्लीज. हा. हॅलो, दीपाली मॅम हा, बोलते ना. येतो आवाज. मॅडम मी बोलू का? हो हो. मी दीपाली मोरे, मी नाशिकवरून बोलते. मी ओल्ड स्टुडंट आहे. आपल्याकडे घेतलेलं आहे मी सेशन अच्छा. समुपदेशनाचं. ओके. हॅलो. ॲज अ हा हा, येतो. प्रोफेशनली मी टीचर आहे मॅडम. हा. पण ॲक्च्युली माझे हेल्थ इश्यू भरपूर आहेत. थायरॉइड, बीपी आणि कोलेस्ट्रॉल, आणि या हम्म. सगळ्यामुळे माझं वजन वाढलेलं आहे. हम्म. जवळपास 71 झालेलं आहे. आणि कंटिन्यू ड्रायव्हिंग असल्याने माझे ट्रॅव्हल लॉंग टाइम झाल्यामुळे कंबर आणि पाठ, शोल्डर वगैरे खूप जास्त दुखतात. ओके. तुम्ही स्वतः ड्राईव्ह करता का? हो, टू व्हीलरवर जास्त कंटिन्यू 8 वर्ष भरपूर ड्रायव्हिंग झाली त्याच्यामुळे. ओके ओके. स्वागत आहे. आणि वेट लॉस साठी पण, आणि ऍज अ प्रोफेशनल मला शाळेत पण ते फायद्याचं राहील. हम्म. आम्हाला हम्म. आम्हाला कंटिन्यू योगा वगैरे घ्यावाच लागतो शाळेत. बरोबर. प्रोफेशनली पण माहिती मिळेल म्हणून मग मी जॉईन झाले. अच्छा. अच्छा, हरिओम, स्वागत आहे आपलं. थँक्यू मॅडम. नेक्स्ट कोणी? हा. Hello, good morning, Yogita हम्म. ma'am. Me Monica. Yes, same. Me too. Working as a teacher. मी जिम आतापर्यंत करत होते. अँड येस, एक महिना मला गॅप मिळाला. जिम मध्ये मी नाही जाऊ शकले. योग आणि प्राणायाम नक्की एक्झॅक्टली काय आहे, बेसिकली काय आहे, काय गोष्टी मी यातून शिकू शकते, यासाठी हा कोर्स मी जॉईन केलेला आहे. स्वामींची कृपा, मला कुठलीही व्याधी अद्याप नाहीये, बट आय वॉन्ट टू लर्न योगा म्हणून मी हे जॉईन केलेलं आहे. आणि माझे रिलेटिव्स करतात, त्यांनी मला सजेस्ट केलं. म्हटलं हो, मी शिकेल, मी शिकेल. आणि टचवूड मला हे संधी आता मिळाली की मी हे जॉईन करू शकते. सर, आय ट्राय माय बेस्ट की मी 6 इथे लॉग इन असेल. आणि एक्झॅक्टली काय आहे, कसं आहे, काय काय करायचं, मला कम्प्लिटली काहीही यामधलं माहिती नाहीये. सो मला आवडेल शिकायला. ऑल द बेस्ट अँड वेलकम. खूप खूप स्वागत आहे. आणि येस, मीही असंच म्हणेन की रोग होण्याआधी योग सुरू करा. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणूनच हा आपल्या वर्गाचा हा महत्वाचा उद्देश आहे. तर स्वागत आहे आपलं सुद्धा, मोनिका ताई. नेक्स्ट प्लीज. इथे एक माईक ऑन दिसतोय मला. आपल्याला जास्त वेळ न घालवता पटापट पुढे जायचं आहे. ठीक आहे. प्लीज हँड राईज करा जर काही इश्यू येत असेल तर, म्हणजे बोलण्यामध्ये किंवा माईक ऑन होत नसेल तर. हा सर, सचिन सर बोलू शकता. हा, आवाज. नमस्कार. मी ॲडव्होकेट सचिन कांबळे. मी ठाण्यावरनं बोलतोय. मी ॲडव्होकेट असून ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. मला डायबिटीस आणि बीपीचा त्रास आहे. व्हेरिकोस वेनचा पण त्रास आहे. पावसाळ्यामध्ये बाहेर जाऊन व्यायाम करायला जमत नसल्या कारणाने मी म्हणजे हा विचार केला की आता आपला ऑनलाईन योगाद्वारेच सुरुवात करावी. थँक्यू. हरिओम.
स्वागत आहे. नेक्स्ट बोलू शकता किंवा आपण पुढे जाऊ. तुमचा फक्त हा नंबर म्हणजे जो जायमू हा आहे ना, फक्त तो तुम्ही नंतर तुमचा रिनेम करा, कारण की मग कळणार नाही की तुमचं नाव काय आहे ते, त्यासाठी. ठीक आहे, आता आपण हा येस हा, बोलू शकता. गुड मॉर्निंग मॅम. गुड मी नितीन मॉर्निंग. मामणे बोलतोय. मी पुण्यावरून बोलतोय. मी एक छोट्या कंपनीमध्ये काम करतोय. तर मला ऍक्च्युली मी क्लास जॉईन ह्यासाठी केला की मला थोडे म्हणजे व्यसन आहे मला. तर ते व्यसन मला सोडायचं आहे आणि माझं मनावरती कंट्रोल नाही आहे माझं. म्हणजे मी म्हणतो की ठरवतो की मला ती गोष्ट नाही करायची, तरी पण ते होऊन जाते. तर मनावरती कंट्रोल नाही माझ्या. त्यासाठी मी क्लास जॉईन केलेला आहे. हरिओम, स्वागत आहे आपलं. तर ऑलमोस्ट मला असं वाटतं झालेलं आहे, फक्त शिल्पाताईंचा आवाजाचा इश्यू आहे. तर तुम्ही इथे चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता जर काही म्हणजे तुमची कुठली व्याधी असेल तर, किंवा मग तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअप वरती. आणि जयश्रीताई या तर आपल्या जुन्या साधक आहेत. तर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी माझा माईक लॅपटॉपला जॉईन करतेय. जर काही इश्यू असेल किंवा काही समजलं नसेल तर कृपया हँड राईज करा. तर मग आपण तुमचा जो काही इश्यू असेल तो आपण सॉल्व्ह करू, कारण की एकदा मी माझा माईक जॉईन केला तर मला तुमचे आवाज येणार नाहीत, फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आपण आता सुरुवात करतोय आपल्या वर्गाला. आपला हा 1 महिन्याचा वर्ग आहे आणि योग ही अशी गोष्ट आहे की जी 1 महिन्यापुरती नाही नसून ती आपल्या आयुष्यभरासाठी आहे. आणि आपलं आरोग्य हे आपल्याच हातामध्ये आहे. तर सगळ्यांचं खूप खूप पुन्हा एकदा मनापासून स्वागत की तुम्ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अगदी योग्य असा मार्ग निवडलेला आहे. येस, ओके शिल्पाताई, नो प्रॉब्लेम. तर थोडक्यात ऍक्च्युली या महिन्यापासून आपण एक वेगळा उपक्रम असा चालू केलाय, म्हणजे की योग बद्दल, जसं आता मोनिकाताई बोलल्या की त्यांना योग बद्दल काहीच माहिती नाहीये, प्राणायाम बद्दल काहीच माहिती नाहीये. तर आपण असे एक छोटे छोटे विषय घेणार आहोत जे आपण शनिवारी घेणार आहोत. प्रत्येक शनिवारी एक छोटासा विषय असेल अर्ध्या तासासाठी, की जो तुम्हाला योग बद्दल माहिती देईल किंवा याच्यामधल्या काही अशा टेक्निक्स आहेत किंवा काही हिस्ट्री म्हणा किंवा त्याच्यामधल्या काही अशा गोष्टी की ज्या फिलॉसॉफिकल असतील, तर त्या तुम्हाला समजण्यासाठी आपण प्रत्येक शनिवारी अशी ही योग बद्दलच्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्या आपण माहिती मी तुम्हाला देणार आहे. फक्त ती सॅटर्डेला असेल. आणि मंडे टू फ्रायडे हा आपला पूर्णपणे प्रॅक्टिकली आपला जी काही आपली साधना असणार आहे ती तशीच चालू राहणार. तर आता थोडक्यामध्ये मी तुम्हाला योग बद्दल अगदी बेसिक माहिती अशी देते की योग ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ही आपल्या प्राचीन भारताची देणगी आहे जी आपल्याला वारसाने मिळालेली आहे. आणि आपल्याला ती जतन करणं आणि ती अशीच पुढे पुढच्या पिढीसाठी नेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तर हा जो योग आहे हा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये विखुरलेला होता, जसं की भगवद्गीता म्हणा. भगवद्गीतामधले 18 अध्याय भगवान श्रीकृष्णांनी वेगवेगळे योग आपल्याला सांगितलेले आहेत. त्याचबरोबर कुठली उपनिषदं म्हणा किंवा रामायण म्हणा, याच्यामध्ये सुद्धा योग हा आलेला आहे. तर हा जो विखुरलेला योग आहे हा मुनी पतंजलींनी कंपाईल केला आणि त्याची सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी केली, ज्याला पातंजल योगसूत्र असं म्हणतात. आणि हे आपल्या भारतीय तत्वज्ञानामधले जे 6 दर्शनशास्त्र आहेत त्यातलं हे एक महत्वाचं दर्शनशास्त्र, ज्याच्यामध्ये आपल्याला शरीर आणि मन कसं कंट्रोल ठेवता येईल किंवा ते कसं शांत ठेवता येईल, शरीर आणि मनाची जोडणी कशी करता येईल, हे आपल्याला मुनी पतंजलींनी त्यांच्या या पातंजल योगसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. ज्याच्यामध्ये एकूण 4 पाद येतात. तर त्यातलं पहिलं पाद जो आहे तो समाधी पाद आहे, दुसरा आहे साधन पाद, तिसरा विभूती पाद आणि चौथा कैवल्य पाद. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की योग म्हणजे मोक्ष, समाधी असं. पण आता आपण जे जीवन जगत आहोत ज्याच्यामध्ये खूप साऱ्या म्हणजे काय म्हणता येईल स्पर्धा आलेल्या आहेत, शरीर आणि मन हे कंट्रोल ठेवणं किंवा हे शांत ठेवणं हे आता योग साधनेचं महत्वाचं उद्दिष्ट बनलेलं आहे. तर असं मुनी पतंजलींनी जे 4 आपल्याला पाद सांगितले त्याच्यामधलं जो दुसरा पाद आहे साधन पाद, ज्याच्यामध्ये त्यांनी अष्टांग योग सांगितलेला आहे, जो आता हे आपले सगळ्या ज्या भारतीय योग इन्स्टिट्यूट आहेत किंवा योग संस्था आहेत त्या आपल्याला हा अष्टांग योग फॉलो करताना दिसतात. तर ह्या बघा, हे आहेत अष्टांग योगाच्या एकूण 8 पायऱ्या.
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, अशा एकूण ह्या 8 पायऱ्या आहेत अष्टांग योगाच्या. तर ह्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी तुम्हाला त्याच्यानंतर पुढे सांगणारच आहे. तर बघा, यम आणि नियम नंतर आसन प्राणायाम येतं. फक्त ह्या ज्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या फार महत्वाच्या आहेत. यम जे आहेत त्याच्यामध्ये 5 त्यांनी रूल्स सांगितलेले आहेत की जे आपल्याला सामाजिक जीवन जगत असताना आपल्याला फायदेशीर ठरतात. आणि नियम जे आहेत, हे जे नियम आहेत याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 5 रूल्स सांगितलेले आहेत जे आपल्या स्वतःची वैयक्तिक साधना कशी करता येईल किंवा आपली सेल्फ डेव्हलपमेंट कशी करता येईल याच्याबद्दल मुनी पतंजली इथे सांगतात. आणि त्याच्यानंतर ते आसन आणि प्राणायामाकडे वळतात. तर हा सगळा जो अष्टांग योग आहे 8 प्रकारचा, तो मी तुम्हाला पुढे या शनिवारच्या सिरीज मध्ये सांगणार आहे. इथे मी जास्त वेळ घेणार नाहीये. फक्त तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती असावी म्हणून हे आज सांगितलंय मी. तर असा हा आपल्याला अष्टांग योग पुढे हळूहळू फॉलो करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 100% किंवा तुम्हाला जसं जमेल तशी उपस्थिती ठेवा. हा सुद्धा एक प्रकारचा योग आहे. जेव्हा आपण डेडिकेशनने एखादं ध्येय समोर ठेवून एखादी गोष्ट करतो तर तो सुद्धा एक योगच समजला जातो. योग म्हणजे फक्त शारीरिक कसरत नसून आपण काही गोष्टी किती प्रामाणिकपणे करतो, किती शिस्तीने करतो, हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तर ही झाली आपली थोडक्यात ओळख. आता आपल्या वर्गाचा पॅटर्न मी तुम्हाला समजावून सांगते. 1 महिन्याचा हा वर्ग आहे. तर सुरुवातीचे आपण काही दिवस बेसिक टू ऍडव्हान्स असं आपल्या या वर्गाचं म्हणजे टॅगलाईन आहे. तर बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये काही गोष्टी पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला बेसिक शिकवल्या जातात. जसं की कपालभाती आहे. कपालभाती ही ऍडव्हान्स कृती झाली. त्याच्या आधी आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो. तर ती कशी करायची हे तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये शिकवलं जातं. किंवा काही जी ऍडव्हान्स आसन आहे त्या ऍडव्हान्स आसनांची जी पहिली कृती, बेसिक बेसिक कृती जी आहे ती सुरुवातीला शिकवली जाते. आणि प्राणायामाचा जो सराव आहे किंवा अभ्यास आहे हा आपण सेकंड वीक पासून घेतो. पहिल्या आठवड्यामध्ये प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून समान श्वसन म्हणजे इक्वल ब्रिदिंग, डीप ब्रिदिंग दीर्घ श्वसन आणि सेक्शनल ब्रिदिंग म्हणजे विभागीय श्वसन, हे तुम्हाला या 4 दिवसामध्ये शिकायचे आहेत. आणि मग सेकंड वीक पासून आपण ऍक्च्युअल प्राणायामाला सुरुवात करतो. बऱ्याच जणांना आपला ब्रीदिंग पॅटर्न काय आहे, आपण कसा श्वास घेतो आणि सोडतो हे माहीत नसतं. तर ते आपल्याला इथे पहिलं शिकायचंय आणि मग आपण प्राणायामाकडे वळणार आहोत. तिसऱ्या आठवड्यापासून आपण सूर्यनमस्कार घेतो. तर हे सूर्यनमस्कार जे ट्रेडिशनली शिकवले जातात ते, आणि त्याचबरोबर काही डायबिटीज वाले सूर्यनमस्कार किंवा चंद्र नमस्कार आहेत, तर हेही तुम्हाला तिसऱ्या आठवड्यापासून शिकवले जातात. आणि मग चौथ्या आठवड्यामध्ये आपण जे काही 3 आठवडे शिकलो तर त्याची उजळणी म्हणून आपण हा चौथा आठवडा घेतो. ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली कुठल्या आजारावरती कुठलं आसन हे आपल्याला फायदेशीर ठरतं हे ह्या चौथ्या आठवड्यामध्ये आपण ते पाहतो. जसं की डायबिटीज आहे किंवा पाठीची दुखणी आहेत, हायपर टेन्शन आहे, ब्लड प्रेशरचा त्रास आहे, तर त्यांच्यासाठी कुठला प्राणायाम किंवा कुठलं आसन फायदेशीर ठरतं हे आपण चौथ्या आठवड्यापासून शिकायला किंवा ते स्पेसिफिकली आपण त्या चौथ्या आठवड्यामध्ये घेतो प्रत्येक सिस्टीम वरती साधना. तर हा आहे आपल्या वर्गाचा पॅटर्न. आपल्या वर्गाची जी सुरुवात आहे ती श्वसन मार्ग शुद्धीपासून होते आणि त्याच्यानंतर आपण ओंकाराची साधना करतो. तर ती सुद्धा कशी करायची किंवा त्या ओंकाराचे 4 विविध स्तरांवरचे उच्चार कसे करायचे हे मी तुम्हाला आता हळूहळू पुढे सांगते. तर जेव्हा आपण वर्गाला बसतो त्यावेळेला आपल्याला काही हस्तमुद्रा फॉलो करायच्या असतात. तर त्या कशा करायच्या आणि त्या कोणत्या आहेत हे मी तुम्हाला दाखवते. तर आज आपण साधी मांडीच घातली आहे सगळ्यांनी. जर तुम्हाला पाय पसरून बसायचं असेल तर बसू बसू शकता. जास्त वेळ जर मांडी घालून बसता नाही आलं तर हस्तमुद्रांकडे आपण पुन्हा एकदा येऊया. हस्तमुद्रा ज्या आहेत, सुरुवातीला जी आपण करतो ती म्हणजे द्रोण मुद्रा. दोन्हीही हातांचे असे कप करायचे, म्हणजे हातांची 5ही बोटं जुळलेली, हातांचा कप करायचा आणि तो आपल्या गुडघ्यावर ठेवायचा असा. बरं, आता हे करताना नकळत आपण आपले हात असे ताठ ठेवतो. तर असे ताठ न ठेवता आपली हाताची कोपरे जी आहेत, दोन्हीही एल्बोज जे आहेत ते आपल्या शरीराच्या जवळ असावेत. याच्याने काय होतं, तुमच्या पाठीच्या मणक्याला प्रेशर येत नाही. जर आपण असे हात ताठ ठेवले की आपोआप आपल्या पाठकण्याला प्रेशर येतो. म्हणून
दोन्हीही हातांची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ ठेवायची आणि हातांची द्रोण मुद्रा. आपण जेव्हा कपालभाती करतो तर ह्या कपालभातीच्या आधी आपल्याला ही द्रोण मुद्रा करायची असते. त्यानंतर हातांची ज्ञान मुद्रा. तर ती कशी करतात? पुन्हा आपला अंगठा आणि पहिलं बोट जे आहे त्यांची टोकं एकमेकांना जुळवून घ्यायची. तर ही झाली आपली ज्ञान मुद्रा. आणि हाताचे जे तळवे आहेत ते सिलिंगच्या दिशेला. इथे पुन्हा हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ असतील. ठीक आहे. द्रोण मुद्रा आणि त्यानंतर आपण ज्ञान मुद्रा करतो. जेव्हा आपण ओंकाराचं उच्चारण करतो तेव्हा ही ज्ञान मुद्रा आपल्याला धारण करायची आहे. हे झाल्यानंतर आपण प्रार्थना घेतो. तर ही प्रार्थना एकदा सुरुवातीला होते वर्गाच्या आणि शेवटी होतो तो शांतीपाठ. तर हे प्रार्थना आणि शांतीपाठ झाल्यानंतर आपल्याला नमन मुद्रा करायची असते. तर ही नमन मुद्रा ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र ही नमन मुद्रा करणं टाळायचं आहे. त्यांनी पुढे झुकणारी जी काही आसनं आहेत त्यांनी ही आसनं टाळायची आहेत. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे आणि सर्वायकलचा त्रास असेल त्यांनी ही कृती करणं टाळायचंय. ठीक आहे. तर ही नमन मुद्रा बघा कशी करायची. तर दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. हाताची जी कोपरं आहेत ही पुन्हा जमिनीला पॅरलल. आता हे जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचे. आता मी थोडीशी क्रॉस होते तुम्हाला नीट दिसण्यासाठी. आपण हात वर घेतले आणि मग कमरेतनं पुढे झुकायचं. बघा सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवलेला आहे. तर इथे आपल्या मनामध्ये भक्तिभाव, लीनभाव, सरेंडर, शरणागत भाव असेल. आणि मग उलट चाल करताना हळूहळू तसंच कमरेतनं सरळ व्हायचं आणि मग जोडलेले हात पुन्हा आपल्या हृदयापाशी येतात. तर अशी आपल्याला ही नमन मुद्रा वर्गाच्या सुरुवातीला आणि वर्गाच्या शेवटी करायचंय. ज्यांना पाठ करण्याची दुखणे आहेत आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी हात जोडून घ्यायचे आणि फक्त आपली मान हलकीशी पुढे झुकवायची. ठीक आहे. त्यांनी पूर्ण नमन मुद्रा करणं टाळायचं आहे. सुरुवातीला ट्राय करायला हरकत नाहीये, पण जर पुढे झुकताना कुठेही त्रास जाणवला तर मात्र अशा प्रकारेच कृती करा नमन मुद्रेची. ठीक आहे. सुरुवातीला आपण काय बघितलं? द्रोण मुद्रा, त्याच्यानंतर ज्ञान मुद्रा आणि मग नमन मुद्रा. ह्या आपल्याला वर्गाच्या सुरुवातीला फॉलो करायच्या आहेत. तर प्रार्थना मी इथे तुम्हाला शेअर करते. मी ग्रुपवरती सुद्धा पाठवेनच. जसं की मी तुम्हाला बोलले की श्वसन मार्ग शुद्धी आपण करतो सुरुवातीला. श्वसन मार्ग शुद्धी झाली म्हणजे आपल्या ज्या नॅव्हल कॅव्हिटीज आहेत म्हणजे नाकाच्या ज्या पोकळ्या आहेत त्या आपण एकदा मोकळ्या केल्या, त्या शुद्ध झाल्या. ही एक क्लिन्झिंग प्रोसेस आहे. ती प्रोसेस झाली की मग आपण करतो नेत्रशुद्धी. त्राटक ही शुद्धिक्रियांपैकी एक शुद्धिक्रिया आहे त्राटक. तर इथे आपल्याला ही जी समोर ओमची प्रतिमा दिसतीये त्या ओमच्या प्रतिमेचं एकदा उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करायचं असतं, ज्याला बहिर्त्राटक म्हणतात. आणि मग हीच ओमची प्रतिमा आपल्याला एकदा बंद डोळ्यांनी आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करायचा असतो, याला अंतरत्राटक म्हणतात. आता ज्यांना एन्झायटीचा त्रास आहे किंवा डिप्रेशनच्या गोळ्या चालू असतील त्यांनी मात्र त्राटक ही शुद्धिक्रिया करणं टाळायचं आहे. आणि तसं बघायला गेलं तर आपण ही शुद्धिक्रिया रोज घेत नाही, आपण आठवड्यातून एकदाच ही कृती करतो. पण ज्यांना हा त्रास आहे, डिप्रेशन किंवा सायकोलॉजिकल कुठलेही जर तुम्हाला तुमची ट्रीटमेंट चालू असेल तर मात्र ही कृती करणं टाळायचं आहे. तर ह्याचा फायदा काय आहे? तर आपलं जे भरकटलेलं मन आहे ते एकाग्र होण्यासाठी किंवा आपण आपली जी काही ध्येय आहेत किंवा आपण ज्या वर्गाला बसतोय योग साधनेच्या त्या वर्गासाठी आपलं शरीर आणि मन यांचं संतुलन राहण्यासाठी आपण ही शुद्धिक्रिया घेत असतो. तर ह्या ओमचे आपल्याला 4 विविध स्तरांवरचे उच्चार करायचे असतात.
पहिला जो उच्चार असतो हा उच्च पट्टीतला असतो. तुम्हाला माहितीये की ओंकार जो आहे हा अ, उ, म आणि चंद्रबिंदी अशा 3.5 मात्रांचा बनलेला आहे. तर हा याचा जो उच्चार आहे पहिला, हा उच्च पट्टीतला असतो, ज्याच्यामध्ये अकाराचं प्रमाण हे जास्त असतं आणि मकार जो आहे हा कमी प्रमाणामध्ये असतो. म्हणजे आपण एखाद्या छोट्या मुलाला अगदी बेंबीच्या देठापासून जसं ओरडतो, तसा हा आपल्याला उच्चार करायचा असतो आणि जो आपल्याला ज्ञान मुद्रेमध्ये करायचा असतो. म्हणजे अंगठा आणि पहिलं बोट यांचं टोकं एकमेकांना जोडून आपण हे उच्चार करणार आहोत. तर पहिला उच्चार उच्च पट्टीतला. दुसरा जो उच्चार आहे हा थोडासा मध्यम पट्टीतला, म्हणजे आपल्या आवाजाची पातळी आपण थोडीशी मध्यम करतो. अकार आणि मकार समप्रमाणामध्ये. तिसरा जो उच्चार आहे हा अगदी हळू आवाजात, म्हणजे आपला आवाज आपल्याच कानांना ऐकू येईल, याच्यामध्ये अकार जो आहे हा कमी असतो आणि मकाराचं प्रमाण जे आहे हा लांबवलेला असतो, म्हणजे मकार हा मोठा असतो. चौथा जो उच्चार आहे हा मानसिक उच्चार. याला कुठलंही प्रमाण नसतं. हा तुम्ही मनातल्या मनात करायचा असतो. म्हणजे जी योग साधनेचे जे आपलं महत्वाचं उद्दिष्ट आहे, शरीराकडून मनाकडे जी होणारी वाटचाल आहे, ती आपल्याला ह्या मानसिक उच्चारामध्ये साध्य होते. हे उच्चार झाले की मग आपण करतो प्रार्थना. ही आहे आपली प्रार्थना. ओंकारं बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. त्याचा भावार्थही खाली दिलेला आहे. ही शिवषडाक्षर जो मंत्र आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये शिवाची स्तुती केलेली आहे, त्या मंत्रामधून ही प्रार्थना आपण घेतलेली आहे. ओम हा मंत्रांचा बीजमंत्र मानला जातो आणि या पृथ्वी तलावर जेव्हा कुठलीही सजीव सृष्टी अस्तित्वात नव्हती, तेव्हा एक ध्वनी अस्तित्वात होता आणि तो ध्वनी, तो नाद म्हणजे ओंकार. म्हणून आपण आपल्या वर्गाची जी सुरुवात आहे ती ओंकाराचं ध्यान करून त्याचं मनन चिंतन करून आपण आपल्या वर्गाची सुरुवात करतो. म्हणून ही ओंकाराची प्रार्थना आपण सुरुवातीला घेतो. त्यानंतर हा प्राणायामाचा जो श्लोक आहे तो तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये मी सांगेन. आणि शेवटी असतो तो हा शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ज्या पूर्णत्वापासून आपली निर्मिती झालेली आहे त्या पूर्णत्वाला आपली संपूर्ण साधना आपण समर्पित करतो. आणि हे जे 3 शांती आहेत, ज्याच्यामध्ये आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविधही तापातून आपली शांती हो, असा या शांतीपाठामागचा उद्देश आहे. तर ही झाली आपली थोडक्यामध्ये पार्श्वभूमी, म्हणजे आपल्या वर्गाची. आपल्याला अशा प्रकारेच पुढे हळूहळू आपण हे फॉलो करणार आहोत. ठीक आहे. इथे जर कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता चॅट बॉक्समध्ये. तर आता सुरुवात करूया आपण श्वसन मार्ग शुद्धी कशी करायची या गोष्टीला. ठीक आहे. तर सुरुवातीला आज आपला पहिला दिवस आहे म्हणून आपण साधी मांडीच घालणार आहोत. अगदीच कुणाला अनकम्फर्टेबल वाटलं तर मात्र तुम्ही खुर्ची किंवा सोफ्यावर बसू शकता. तर श्वसन मार्ग शुद्धी करताना कॉन्ट्रा इंडिकेशन असे आहेत, म्हणजे कोणी करू नये. तर ज्यांना सर्दीचा त्रास आहे, नाक चोरलेलं असेल, डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर मात्र श्वसन मार्ग शुद्धी करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर सायनसचा त्रास असेल किंवा नाकाचं हाड वाढलं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही कृती वर्ज्य आहे. तर याचे फायदे जसं मी म्हणाले की कपालभातीच्या आधीची ही प्रक्रिया आहे श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती म्हणजे काय? तर कपाल म्हणजे आपला फोरहेड. तो फोरहेड, भाती म्हणजे प्रकाश. संस्कृतमध्ये भाती म्हणजे प्रकाश किंवा उजळणे. तर इथे आपला फोरहेड उजळणे असं जर आपण शब्दशः अर्थ घेतला तर त्याही पेक्षा पुढे मी जाऊन असं सांगू शकते की जेव्हा आपण आपल्या फोर्सफुली एखादा श्वास सोडतो तर आपला जो नाकाचा जो भाग आहे किंवा आपल्या ज्या सायनसचा जो भाग आहे तो मोकळा होतो आणि आपण जी काही कृती करायला बसलोय तिथे आपलं मन एकाग्र होतं. एक वेगळीच काय म्हणतात कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो. म्हणून कुठल्याही वर्गाची जी सुरुवात आहे ही कपालभाती किंवा श्वसन मार्ग शुद्धीपासून केली जाते. आणि जेव्हा आपण फोर्सफुली एखादा श्वास सोडतो त्यावेळेला म्हणजे आपला हा संपूर्ण जो चेहऱ्याचा भाग आहे तिथे तो इफेक्ट होत असतो आणि तो आपला चेहरा उजळायला सुरुवात होते.
असं ह्या मागचं एक छोटंसं कारण आहे कपालभाती किंवा श्वसन मार्ग शुद्धीच्या ह्या प्रक्रियेचं. तर ही कशी केली जाते मी आधी तुम्हाला सांगते, मग आपण एकत्रित करूया. तर एक महत्वाची अशी सूचना अशी की आपण जेव्हा वर्गाला बसतो तेव्हा आपल्याला 4 स्थितींमध्ये आसनं करायची असतात. बैठक स्थितीमध्ये, पाठीवर पडून, पोटावर पडून आणि स्टँडिंग मध्ये उभं राहून. तर ह्या चारही स्थितींमध्ये तुमचा कॅमेरा व्यवस्थित सेट करून ठेवायचा की जे 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 तुम्ही जे काही कराल ते मला व्यवस्थित दिसेल. आणि जेव्हा मी एखादी गोष्ट नवीन सांगत असते त्यावेळेला सुरुवातीला डेमो दिला जातो, तर तो व्यवस्थित बघायचा आणि त्याच्यानंतर मग आपण सगळे एकत्रित करणारच आहोत. कारण की काही नवीन असतात तर त्यांना माहिती नसतं कृती कशी आहे. जर माझ्याबरोबर तुम्ही करायला गेला तर कुठेतरी मसल टोन होऊ शकतो किंवा एखादा अवयव थोडासा त्याला दुखापत होऊ शकते. म्हणून आधी बघायचं की आसन कसं केलं जातं आणि त्यानंतर आपण सगळे एकत्रित करणारच आहोत. तर हे एक महत्वाचं मगाशी माझं राहून गेलं होतं सांगायचं. तर आता आपण बघूया श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. तर बघा, आपण मेणबत्ती कशी फुंकतो जोराने, तोंडाने आपण ती हवा जोरात सोडतो बरोबर, अशा प्रकारे. तर इथे आपल्याला आपल्या नाकाने फोर्सफुली हवा सोडायची असते बाहेर. ठीक आहे. जसं मेणबत्ती आपण तोंडाने विझवतो अशा प्रकारे, तशीच कृती फक्त आपण तोंड बंद ठेवून नाकाने आपला श्वास जो आहे हा बाहेर सोडणार आहोत. तर इथे ऍक्टिव्ह एक्झलेशन असतं आणि पॅसिव्ह इन्हिलेशन असतं. म्हणजे श्वास घेण्याची कृती अगदी सहज असते, पण श्वास जो आपण सोडतो तो आपण थोडासा फोर्सफुली सोडतो. आणि हा श्वास सोडताना आपल्याला पोटाला आतमध्ये झटका द्यायचा असतो, इनव्हर्स स्ट्रोक द्यायचा असतो. तर जे साधक नवीन आहेत त्यांना ही कृती करणं किंवा समजणं थोडंसं वेळ जाईल, पण जसजसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसतसं तुम्हाला समजत जाईल की आपल्याला कशा प्रकारे ही श्वसन मार्ग शुद्धी करायची आहे. तर आजचा पहिला दिवस म्हणून पुन्हा आपण अगदी बेसिक कृती शिकण्याचा प्रयत्न करूया. तर मी आधी दाखवते तुम्हाला कसं करायचं. तर आपल्याला एकेका नाकपुडीने ही श्वसन मार्ग शुद्धी करायची आहे. तर सुरुवातीला आपण डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी जेंटली प्रेस करणार, म्हणजे अगदी सहज बंद करणार. ठीक आहे. आणि आपला जो हात आहे, तर सुरुवातीला आपला हात आपण आपल्या पोटावर ठेवणार आहोत. उजवा हात पोटावर ठेवायचा आणि डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करायची. मी थोडीशी पुढे आली आहे की तुम्हाला पोटाची हालचाल दिसली पाहिजे. ठीक आहे. तर इथे उजवीने पूर्णपणे श्वास सोडायचा आणि उजव्या नाकपुडीने एक सहज श्वास भरून घ्यायचा. आपलं पोट हलकसं बाहेर येईल जेव्हा आपण श्वास भरून घेऊ त्यावेळेला. आणि हा श्वास आपण फोर्सफुली बाहेर सोडणार आहोत आणि तेव्हा पोटाला आपण इनव्हर्स स्ट्रोक म्हणजे आतल्या बाजूने झटका देणार. बघा अशा प्रकारे. ठीक आहे. दिसलंय तुम्हाला मी कसं केलंय? पोटाची हालचाल जाणवलीये का? आपण फक्त नाकाने फोर्सफुली श्वास सोडतोय आणि पोटाला आतमध्ये झटका देतोय. ठीक आहे. तर श्वास घेताना आपलं पोट बाहेर येतं आणि श्वास सोडताना आपण तो श्वास जोरात सोडतो आणि पोटाला इनवर्ट स्ट्रोक देतो, अशा प्रकारे. तर ही कृती करताना आपल्याला कुठेही खांद्यांमध्ये हालचाल करायची नाहीये. चेहरा आपला अगदी शांत ठेवायचा आहे आणि अगदी सहज कृती करण्याचा प्रयत्न करायचा. आपण उजव्या बाजूने एकूण 10 स्ट्रोक देणार आहोत आणि मग ही सेम कृती आपण डाव्या बाजूने सुद्धा करणार आहोत. तर एक छोटासा नॅपकिन जवळपास ठेवा. जेव्हा आपण फोर्सफुली श्वास सोडतो तेव्हा आपल्या नाकामधली जी काही घाण आहे ती बाहेर पडते आणि ही सहज कृती आहे. म्हणजे इथे कुठेही तुम्ही स्वतःला असं हे मानू नका. हे नॅचरली होतं. त्यामुळे एक छोटा नॅपकिन हा नेहमी योग साधना करताना जवळपास ठेवायचा की तुम्हाला म्हणजे समजा घाम आला किंवा असं असं नाकातून काही आलं बाहेर तर ते पुसणं सोपं जाईल म्हणून. ठीक आहे. तर आता आपण सुरुवात करूया. प्रत्येकाला समजलंय ना म्हणजे आपण श्वसन मार्ग शुद्धी कशा प्रकारे करणार आहोत. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना आपल्याला तो फोर्सफुली बाहेर सोडायचा आहे. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. तर सुरुवात करूया. साधी मांडी घालायची आहे, दोन्ही हात गुडघ्यांवरती
द्रोण मुद्रेमध्ये. तर जेव्हा सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करूया. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करा, जेंटली प्रेस. उजवा हात आपल्या पोटावर ठेवा. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा आणि चेहरा पण अगदी शांत. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. डोळे मिटून जेव्हा आपण एखादी कृती करतो तर तिथे आपण ऑटोमॅटिकली आपला स्वतःशी म्हणजे जो काही संबंध आहे किंवा आपण ऑटोमॅटिकली तिथे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. ठीक आहे. आणि आता आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येईल. आणि आता हा श्वास थोडस जोराने बाहेर सोडा, फोर्सफुली. पोटाला इनवर्ड स्ट्रोक. एक. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येत आहे. श्वास सोडताना पोटाला झटका. 2. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत झटका. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. छान. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. द्रोण मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले. आपली जाणीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जा. तिथे तुम्हाला काही बदल जाणवतोय का त्याचा स्वतःच मनातल्या मनात मागोवा. ही सेम कृती आता आपण दुसऱ्या नाकपुडीने करूया. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावा हात आपल्या पोटावरती. डोळे अलगद मिटलेले. खांदे अगदी रिलॅक्स. चेहरा शांत. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. आणि या कृतीला सुरुवात. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना झटका. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परफेक्ट. दोन्ही हात गुडघ्यांवरती, द्रोण मुद्रेत. आपली जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथे श्वसन मार्गातला किंचितसा बदल त्याचा मनातल्या मनात मागोवा. आमचे गुरुजी आम्हाला नेहमी म्हणायचे, शुद्धीशिवाय सिद्धी नाही. म्हणून श्वसन मार्ग शुद्धी ही कुठलीही नवीन सुरुवात करताना म्हणजे योग साधनेमध्ये आपण करतो. मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्यायची आहेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. पॅरलल टू द फ्लोअर. डोळे अलगद मिटलेले. सावकाश डोळे उघडायचे आणि समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्यावर असलेली चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेऊया. अकार चरणयुगल. उकार उदर विशाल. मकार महामंडले मस्तकाकारे. असं माऊलींनी वर्णन केलेलं गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय नेत्रशुद्धी. एकटक स्थिर नजरेने ओमचं निरीक्षण. अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या आयब्रो सेंटर मध्ये म्हणजे भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनात ओम ओम आणि ओम जे काही दिसतंय त्याचा आनंद. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असं संत तुकाराम म्हणतात. स्थिती, उत्पत्ती आणि लय सर्व समावेशक ओमचं मनन, स्मरण आणि चिंतन.
करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल. अकाराचं प्रमाण जास्त, मकाराचं प्रमाण कमी आहे. तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार "ओ". नकळत आपल्या कपाळावर आठी येते, तर चेहरा अगदी शांत ठेवा आणि या पहिल्या उच्चाराचा मनातल्या मनात मागोवा. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला. आपल्या आवाजाची पातळी जी आहे ही अकार आणि मकार अशा समप्रमाणात येईल. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊन श्वास सोडत उच्चार "ओ". तिसरा उच्चार मकार लंबवलेला, अगदी हळू आवाजामध्ये आपला आवाज आपल्याच कानांना ऐकू येईल. आणि यासाठी पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास, श्वास सोडत ओंकार "ओम". चौथा उच्चार हा मानसिक असेल. याला कोणतंही प्रमाण नाही. शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास, श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार दोन्ही हात जोडून प्रार्थना. माझ्या मागोमाग आपणही बोला. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील. ओंकारं बिंदु संयुक्तम्, ओंकारं बिंदु संयुक्तम्, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव। ओंकाराय नमो नमः, ओंकाराय नमो नमः. या प्रार्थनेचा भावार्थ दिलेलाच आहे. योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा, सीटचा भाग न उचलता. मनामध्ये भक्तिभाव, दीनभाव, आपल्या साधनेची, या दिवसाची, या आठवड्याची सुरुवात आपण ओमच्या आशीर्वादाने करीत आहोत. हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा खाली येतील छातीपाशी. जोडलेल्या हातांचं घर्षण, निर्माण झालेली ऊब अलगद आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची आहे आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. ठीक आहे, लक्षात आलंय प्रत्येकाच्या. तर आपल्याला अशा प्रकारे आपल्याला हा आपला वर्ग उद्यापासून आपण अशा प्रकारे आपली सुरुवात करणार आहोत. आजचा पहिला दिवस थोडासा इंट्रोडक्शन मध्ये जातो, थोड्याशा माहिती देण्यामध्ये जातो, म्हणून हा पहिल्या दिवसामध्ये थोडासा इतका वेळ जातोच. पण उद्यापासनं आपण प्रॉपर श्वसन मार्ग शुद्धी, त्याच्यानंतर हे जे आता आपण केले ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार, हे आपण नेहमी घेत नाही, कारण की इथे आपली जवळजवळ 10 मिनिटं जातात. आपण अगदी आठवड्यातून एकदाच कधीतरी ही कृती घेतो. आणि सुरुवात जी आहे ती आपल्या वर्गाची ही लुझनिंग एक्सरसाइज म्हणजे सूक्ष्म व्यायामापासून होते. तर मग आपले हाताचे सांधे असतील किंवा पायांच्या बोटांचे सांधे असतील, गुडघ्याचे स्नायू असतील,
तर हे जे आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे जॉईंट्स आहेत ते मोकळं होणं फार गरजेचं आहे. बघा, मी नेहमी असं सांगते की आसन करण्याआधी किंवा आसन करण्यापेक्षा तुम्ही या सूक्ष्म व्यायामांना जास्त आपण महत्व दिलं पाहिजे. कारण की जसं एखादं यंत्राला आपण तेल घालून ते बंद पडले की जसं चालू करत असतो ना, सतत त्याला चालू ठेवत असतो, तसेच हे सूक्ष्म व्यायाम आपल्या शरीरामध्ये तसेच मदत करत असतात. आपले जे जॉईंट्स मोकळे होणं फार गरजेचं आहे. बघा, प्रत्येकाला कधी कधी असं वाताचा त्रास होतो, आपले हातापायांची बोटं अशी वाकडी होतात. तर त्या हा सगळा त्रास न होण्यासाठी हे लुजने एक्सरसाइज आहेत, ह्या फार महत्वाच्या आहेत. म्हणून ह्या सुरुवातीला आपण घेतो आणि मग हळूहळू आपण आसनांकडे वळतो. तर आता आपला बराच वेळ, जवळजवळ आता वर्ग आपला संपतच यायला सुरुवात झाली आहे, पण तरीही आपण छोटस पावलांचं करूया. दोन्ही पाय समोर घ्या आणि पायामध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्या. तर ही आहे जेव्हा आपण बैठक स्थितीमध्ये काही आसनं करतो, तर बैठक स्थितीमधल्या आसनांची ही आहे विश्रांती स्थिती. दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्यायचं. आपले हात जे आहेत ते बघा असे मागे ठेवायचे अशा प्रकारे, आणि मान मागे सैल सोडायची. तर ही आहे आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. ठीक आहे. तर आता आपण थोडेसे पावलं जुळवून घ्या आपली, आणि फक्त पावलांची जी बोट आहेत ती फक्त अशी ताणायची आणि रिलॅक्स करायची. पावलांची बोटं ताणायची आणि रिलॅक्स करायची. ताणायची, रिलॅक्स, ताण, रिलॅक्स, ताण, रिलॅक्स. आणि आता आपला टोज म्हणजे आपला जो चवड्याचा जो हा भाग आहे तो फोल्ड आणि अनफोल्ड करायचा. म्हणजे बघा कसं करायचं. आधी अंगठा फोल्ड करायचा, मग त्यावर 4 बोटं फोल्ड करायची, ओपन करायचं, मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा ओपन करायचं, पुन्हा अंगठा फोल्ड करायचा सुरुवातीला आणि मग 4 बोटं फोल्ड करायचे त्याच्यावर, ओपन. फोल्ड आणि अनफोल्ड ह्याला म्हणतात. पुन्हा ओपन. अजून एकदा करूया. अंगठा आतमध्ये आणि मग त्यावर 4 बोटं फोल्ड करायची, ओपन करायचं, आणि मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा, ओपन. पुन्हा पावलं जुळलेली आहेत. आता फक्त उजवं जे पाऊल आहे ते अँकल जॉईंट्स पासून स्वतःकडे खेचून घ्या. फक्त उजवं पाऊल अँकल जॉईंट्स मधून स्वतःकडे खेचायचं. बघा, तुमच्या अँकल जॉईंटचा जो खालचा भाग आहे म्हणजे काफ मसल्स पासून ते अगदी आपल्या टाचेपर्यंत तुम्हाला तिथे ताण जाणवेल, आणि गुडघ्यापासून जो पुढचा भाग आहे म्हणजे आपल्या अँकल जॉईंटचा तिथे तुम्हाला प्रेशर जाणवेल. बरोबर. आता सावकाश तेच पाऊल जमिनीकडे ताण, आणि आता तुम्हाला विरुद्ध बाजूने ताण आणि दाब जाणवेल. म्हणजे वरच्या बाजूने ताण आहे आणि खाली काफ मसलच्या इथे तुम्हाला प्रेशर जाणवेल. पुन्हा एकदा वर आणि खाली. आता ह्या सगळ्या कृती आपण हळूहळू पुढे आपल्या श्वासाकडे लक्ष देऊन करणार आहोत. म्हणजेच आपलं शरीर आणि मन याचं सिंक्रोनायझेशन होतं. 2 ते 3 वेळेला फक्त उजवं पाऊल आपण अँकल जॉईंट्स मधून पुढे मागे करतोय, म्हणजे वर खाली करतोय. रिलॅक्स करायचं. पुन्हा पावलं जुळलेली आहेत, आणि आता डावं पाऊल अँकल जॉईंट्स मधून स्वतःकडे खेचूया आणि जमिनीकडे ताणूया. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपली जाणीव त्या हालचालींकडे असली पाहिजे. तिथे जो ताण आणि दाब जाणवतोय कृती करताना तिकडे आपलं लक्ष पाहिजे. 3 ते 4 वेळेला ही कृती. बरं, आता ही जी आपण कृती करतो ही बसूनच केली पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही खुर्चीत बसून किंवा सोफ्यावर बसून सुद्धा ह्या कृती करू शकता. थांबायचंय. पुन्हा दोन्ही पावलं जोडून घ्या आणि आता एकत्रित कृती करा. अँकल जॉईंट्स मधून दोन्ही पावलं स्वतःकडे खेचायची आणि जमिनीकडे ताणायची. स्वतःकडे खेचायची, जमिनीकडे ताणायची. 2, 3, 4 आणि 5. थांबायचंय, रिलॅक्स करायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि मान मागे सैल सोडा, आणि आपलं सगळं लक्ष आपल्या अँकल जॉईंट्स कडे. तिथे तुम्हाला काही बदल जाणवतोय का त्याची जाणीव. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, आणि आता आपली हातांची बोटं जी आहे ती एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली घ्यायची.
उजव्या गुडघ्याच्या खाली त्याचा सपोर्ट, आणि अंगठे जे आहेत ते गुडघ्याच्या वरती येतील. ठीक आहे. आता पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे, उजवा पाय जमिनीला घासत आणि सरळ करायचा. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड. हे करताना पाठीचा कणा सरळ ठेवायचा. सरळ, फोल्ड, सरळ. पुन्हा पाय फोल्ड करा आणि आता वर घ्या, वरती. हा, आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. आपल्या पायाचा जो अंगठा आहे तो खाली जमिनीला टच करायचा आणि मोठं वर्तुळ करायचं पायाने. बरोबर, परफेक्ट. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने आता दिशा बदल करा. विरुद्ध बाजूने 1, पुन्हा पायाचा अंगठा खाली जमिनीकडे. 2, बरोबर करताय. 3, 4 आणि 5. करेक्ट. सावकाश, पाय खाली, उजवा पाय खाली. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. आपल्या हाताच्या बोटांची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली, अंगठे दोन्हीही वरती असतील. पाय जमिनीला घासत फोल्ड करायचा, सरळ करायचा. 1, पाय फोल्ड, सरळ. 2, पाय फोल्ड, सरळ. 3, 4, 5. बरोबर. पुन्हा पाय फोल्ड करूया आणि सावकाश वर घ्यायचंय. रोटेशन क्लॉकवाईज. 1, उजवीकडून डावीकडे. 2, खाली अंगठा येऊ दे जमिनीकडे. तुम्ही भले 2 वेळा करा, पण पूर्ण कृती केली की त्याचा इफेक्ट खूप चांगला जातो. 4 आणि 5. आता विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1, सावकाश करा. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबा. डावा पाय सरळ करा आणि पुन्हा एकदा विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि रिलॅक्स. गुडघ्यापासून ते पावलापर्यंत जो काही बदल जाणवत असेल त्याचा मनातल्या मनात मागोवा. योगशास्त्र हे स्वानुभूतीचं शास्त्र आहे. सेल्फ एक्सपेरिमेंट किंवा असं म्हणता येईल त्याला. कारण की प्रत्येकाचा हा अनुभव आहे, हा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. साधी मांडी घालूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटून घ्यायचे. हाताची कोपरा शरीराच्या जवळ. खांदे रिलॅक्स. मान मध्यभागी. चेहऱ्यावर, डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देह शिथिल, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. जाणीव आपल्या श्वासाची. आजचा आपला पहिला दिवस. आज आपण ज्या ज्या काही कृती पाहिल्या, सुरुवातीला आपण श्वसन मार्गशुद्धी पाहिली, त्यानंतर नेत्रशुद्धी, ओमच्या प्रतिमेचं उघड्या डोळ्यांनी आणि बंद डोळ्यांनी निरीक्षण. ह्या सगळ्या गोष्टी मनातल्या मनात आठवण्याचा प्रयत्न करूया. ओमच्या 4 विविध स्तरांवरील उच्चार, आपण केलेल्या हातांच्या मुद्रा, या सगळ्या गोष्टी मनातल्या मनात आठवून पाहूया. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. हळूहळू आपली जाणीव आपल्या श्वासाकडे घेऊया. श्वास घेतोय, आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय. श्वास सोडतोय, पोट आतल्या दिशेला जातंय. मी माझा प्रत्येक श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी माझा प्रत्येक श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. या क्षणापासून माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, निरोगी आहे, औषध विरहित आहे आणि व्याधी विरहित आहे. ही भावना आपल्या मनामध्ये
मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. करणार आहोत एक मकार लांबलेला ओमचा उच्चार, अगदी सावकाश हळू आवाजात. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओ. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य औषध विरहित आणि व्याधी विरहित असंच व्यतीत करायचं आहे, आनंदाने जगायचं आहे. आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. दोन्ही हात जोडून घेऊया, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. आणि शांतीपाठ माझ्या मागोमाग आपणही बोला. डोळे अलगद मिटलेले आहेतच. ओम पूर्णमद पूर्णमिदम. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. सीटचा भाग न उचलता यथाशक्ती प्रयत्न. समर्पण, शरणागत भाव. आपला अहम भाव आपण सगळं सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ. जोडलेले हात पुन्हा खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद आपल्या चेहरा आणि डोळ्यांच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. जर कोणी संध्याकाळी योग साधना करणार असाल तर आपल्या योग साधनेमध्ये आणि आपल्या आहारामध्ये थोडासा एक आपल्याला काळजी अशी घ्यायची आहे की जेवणानंतर 4 तासांनी तुम्ही योग साधना करू शकता. ठीक आहे. बरं, याची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला ग्रुपवरती आज पाठवते. म्हणजे आपल्याला योग साधना कधी करायची आहे, कधी खायचं आहे, ब्रेकफास्ट कधी करायचा आहे, हे मी सगळं तुम्हाला आता ग्रुपवरती पाठवते थोड्या वेळात. ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. जर कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता हँड राईज करून. ओके. भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते. हरिओम.